पावसाचा ऑगस्ट महिना उजाडला तरी अद्यापही राज्यातील 300 पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। परिणामी विहिरी, बिंधन विहिरी, कूपनलिकांच्या पाणी पातळीत अद्यापही पुरेशी वाढ झाली नाही। राज्यातील सुमारे 44,198 गावांपैकी 2,014 गावांमध्ये पाण्याची पातळी 1 मीटरपेक्षा अधिक खोल गेली असल्याचं भूजल विभागाच्या सर्वेक्षणातून आढळून आलंय। मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि नेमका हाच मुद्दा पुढे करत पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं। मराठवाड्याला कायद्यानुसार पाणी वाटप केलं जावं अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। नाशिक आणि नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धरणं बांधण्यात आली आहेत, तसंच खरीप पिकांसाठीही मोठ्या प्रमाणावर पाणी वापरलं जातं। त्याचमुळे जायकवाडी धरण भरत नाही असा आरोप यावेळी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलाय। यंदाच्या खरीप पणन हंगामात देशभरात 200.50 लाख टन तांदूळ खरेदी करण्यात येणार आहे। गेल्या वर्षी निर्धारित 320.59 लाख टनापेक्षा कमी 266.49 लाख टन खरेदी करण्यात आली होती। शनिवारी सकाळपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। किनारी कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यात पावसाचा जोर ओसरलाय, त्यात किमान शनिवारपर्यंत वाढ होण्याची शक्यता नाही।